याचिकेवरती हायकोर्टाने काही गंभीर सवाल सुद्धा विचारलेले आहेत। आंदोलकांनी मशिदीवर सुद्धा चढाई केल्याचा याचिकाकर्त्यांनी गंभीर आरोप केलेला आहे। आणि या सगळ्यांमध्ये सगळ्यात महत्त्वाची बातमी म्हणजे विशाळगडावरच्या कारवाईला हायकोर्टाने आता स्थगिती दिलेली आहे। या घडीची सर्वात मोठी बातमी, पावसाळ्यातली ही कारवाई तात्काळ थांबवावी असं सुद्धा कोर्टाने म्हटलेलं आहे। अमेय राणे आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देतील। अमेय, नेमकं काय म्हणणं आहे कोर्टाचं? या संदर्भात जे याचिकाकर्ते आहेत त्यांनी हायकोर्टात आज या झालेला जो हिंसाचार होता आणि त्यानंतर जी कारवाई प्रशासनाकडून केलेली आहे त्या विरोधात हायकोर्टात तातडीने दाद मागितली आणि याची गंभीर दखल घेत हायकोर्टाने राज्य सरकारला खडा सवाल केला की मान्सून दरम्यान कुठल्याही बेकायदेशीर कारवाई बांधकामावर कारवाई करू नये, तिथे राहणाऱ्यांचं छत असू नये असे आदेश स्पष्ट असतानाही ही कारवाई का केली। तसेच त्या दिवशी त्या जमावानं तिथं जो दंगा केला होता, जी तोडफोड केली होती, तेव्हा तिथलं स्थानिक प्रशासन काय करत होतं, पोलिसांची जबाबदारी होती तिथं कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची, ती का पार पाडली गेली नाही। कारण की याचिकाकर्त्यांनी हायकोर्टात त्या दिवशीच्या घटनेचे जे व्हिडिओ सादर केले त्यातनं स्पष्ट दिसत होतं की पोलिसांनी त्या दिवशी केवळ बघ्याची भूमिका घेतली। याची गंभीर दखल घेत शाहूवाडी पोलीस स्थानकाच्या मुख्य अधिकाऱ्यांना पुढच्या सुनावणीला हायकोर्टानं कोर्टात जातीनं उपस्थित राहण्याचे निर्देश जारी केले आहेत। त्याचबरोबर प्रशासनाच्या वतीनं तिथल्या बेकायदेशीर बांधकामावर जो हातोडा चालवला जातोय किंवा जी कारवाई केली जाते ती सुद्धा तात्काळ थांबवत आजच्या घडीपासून एकही तिकडचं बांधकाम पाडू नये आणि सप्टेंबर पर्यंत जोपर्यंत मान्सून संपत नाही तोपर्यंत ही संपूर्ण तोड कारवाई स्थगित करण्याचे आदेश हायकोर्टाने दिलेले आहेत। त्यामुळे विशाळगड वासियांना हा एक हायकोर्टाकडनं मोठा दिलासा मिळाला आहे। त्याचबरोबर ज्या प्रकारे या प्रकरणाला जातीय रंग देण्याचा प्रयत्न केला जातोय त्याची सुद्धा हायकोर्टाने गंभीर दखल घेत राज्य सरकारला खडे बोल सुनावले आहेत की राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राखणं ही प्रशासन या नात्यानं पोलिसांची आणि राज्य सरकारची जबाबदारी आहे, ती पार पाडणे निश्चित। अमेय, तुम्ही आपल्या सोबतच राहा। आपल्यासोबत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड आहेत। जितेंद्र आव्हाडजी, एक मोठी अपडेट आहे, हायकोर्टाकडून विशाळगडावरच्या ज्या कारवाई सध्या सुरू होती त्याला स्थगिती मिळालेली आहे, आपली प्रतिक्रिया? असं आहे की त्यांच्याकडे आधीच स्टे ऑर्डर होती। मी परवाच्या दिवशीच रात्री स्टे ट्विट केलेलं होतं। परवा ते सगळे मला भेटले होते येऊन आणि रात्री 2 वाजता वगैरे त्यांनी मला ती स्टे ऑर्डर दाखवली। त्याच्यानंतर काल ते कोर्टात गेले, कोर्टाने आजची तारीख दिली आणि त्यांची बाजू सत्य होती। सत्याबरोबर कोर्ट उभं राहिलं, कायदा उभा राहिला आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हायकोर्टाने प्रशासनाला आणि सरकारला चपराक लावणं की जातीय रंग देऊ नका आणि कायदा व्यवस्था सांभाळणे हे तुमचं काम आहे, ही फार मोठी गोष्ट आहे। निश्चित। आता हे सरकार जे काही करतंय ते फक्त निवडणुकीत झालेल्या पराभवाने खचलेलं सरकार उगाच कारण नसताना जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतंय। जाती पाती धर्म एवढंच काम राहिलं त्या सरकारला, बाकी काहीच राहिलेलं नाही। जितेंद्र आव्हाडजी, तुम्ही आपल्या सोबतच राहा। आपल्यासोबत कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ साहेब सुद्धा आहेत। हसन मुश्रीफजी, एक मोठी स्थगिती या ठिकाणी हायकोर्टानं विशाळगडावरच्या या कारवाईला दिलेली आहे, आपली प्रतिक्रिया सरकार म्हणून? प्रशासनाचं मत तेच होतं, परंतु ज्याला कधी स्थगिती नाही त्याचं अतिक्रमण काढा असा फार मोठा प्रेशर आल्यामुळं शेवटी प्रशासनाने काढण्याचा निर्णय घेतला। त्याला आता स्थगिती दिली आणि पावसाळ्यानंतर ती कारवाई सुरू होईल। मग निश्चित, पण कोर्टानं सरकारवरती सुद्धा सवाल केलेले आहेत की भर पावसामध्ये अशी कारवाई का करण्यात आली? आता आपल्याला माहिती आहे की बाबा एकंदरीत परिस्थिती तशी तयार झाली होती आणि त्यामुळे त्याला प्रशासनाला हा निर्णय घ्यावा लागला होता। पण हसन, हा बोला बोला। एकंदरीत परिस्थिती अशी तयार झाली होती, कायदा सुव्यवस्था अडचणी झालेली होती, त्यामुळे शासनाने निर्णय घेतला किंवा ज्याला स्थगिती नाही उच्च न्यायालयाची ते आपण तेवढे अतिक्रमण काढूया। परंतु पावसाळ्यामध्ये काढणे आता उच्च न्यायालयाने सांगितलं असेल तर त्याप्रमाणे प्रशासन निर्णय घेईल। निश्चित। आणि पोलिसांच्या कारवाईवर सुद्धा हायकोर्टानं नाराजी व्यक्त केलेली आहे की पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली। नाही, आता मी आहे मुंबईच्या एअरपोर्टवर, मी चालू आहे विशाळगडला जाण्यासाठी, तर मी काय आहे तो निर्णय बघून सांगेन तुम्हाला।
निश्चित आपले आभार. आपण सविस्तर प्रतिक्रिया या मला जरा संदर्भात दिली बोलायचंय त्याबद्दल. मला जरा हा बोला बोला. हसन मुश्रीफजी थोडंसं थांबा. जितेंद्र आव्हाड यांना तुमच्याशी बोलायचंय. मुश्रीफ साहेब म्हणतात की प्रेशर होतं, प्रशासनावरती प्रचंड प्रेशर होतं आणि तिथे तणाव, म्हणजे शासन प्रेशरला घाबरतं. हॅलो, हा हा बोला. प्रेशरखाली निर्णय घेतात का शासन? शासन आहे. शासनाला शासनाचा निर्णय घ्यायचा असतो. प्रेशर होतं म्हणून निर्णय घेतला. पोलिसांनी बघायची भूमिका घेतली. मस्जिद तोडली गेली. मस्जिद महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा मस्जिदीवर हल्ला झाला. कुराण फाडलं गेलं आणि या सरकार प्रशासनावरती सवाल निर्माण केलेत की कायदा आणि सुव्यवस्था राखणं हे तुमचं काम आहे. हॅलो, आता मी काय हायकोर्टचा निकाल बघितला नाही. बघितल्यानंतर आपण योग्य ती काळजी घेऊ. तुम्ही 4 दिवस गेलेत ना मुश्रीफ साहेब तिथे. तुम्ही 6 दिवस आधी हे सगळं घडत होतं, त्याच्या आधी आढावा बैठक घ्यायला पाहिजे होती. हे थांबायला पाहिजे होते. तिथे कडेकड पोलीस बंदोबस्त लावायला पाहिजे होता. बैठका घेतलेल्या आहेत, सगळ्या व्यवस्था आपण केलेली वरती कसे गेले लोक दर्ग्यापर्यंत? बैठका घेतलेली होती. दर्ग्यापर्यंत लोक पोचली कशी? नाही, दर्गापर्यंत तो भाग वेगळा होता. ते 5-6 लोक गेली होती. 5-6 लोक, एक माणूस, एक चिटपाकरू पण जाता कामा नाही. ते 5-6 लोक शाहू महाराजांना आणि बंटी पाटलांना ते पावन खिंड शौर्य दिन होतं, त्याचा फायदा घेऊन काही लोक गेलेली होती. खरं आहे, ते बरोबर आहे. पण शासनाने उचित कारवाई करायला पाहिजे. प्रशासन दबावाखाली आहे. असा कुठला मोठा दबाव आहे संभाजी भिडेचा? ठीक आहे. जर बघू, आपण काळजी करू घेऊ त्याची नक्की. निश्चित. जितेंद्र आव्हाडजी, जसं हसन मुश्रीफ यांनी म्हटलंय की पोलिसांची जसं कोर्टाने म्हटलं की पोलिसांची कारवाई सुद्धा अत्यंत संशयास्पद होती. सगळं काही होत असताना पोलीस तिथे उपस्थित होते की तात्काळच्या पोलीस अधीक्षकाला सस्पेंड करा ना. तर हायकोर्ट म्हणतं की संशयास्पद आहे, तात्काळच्या पोलीस अधीक्षकाला सस्पेंड करा. हसन मुश्रीफजी, पोलिसांवरती तुमच्याकडून काही कारवाई होणार आहे का सरकारच्या वतीनं? नाही, पहिल्यांदा आता आपण ही परिस्थिती शांत करणं आणि पूर्वपदावर आणणं हे महत्वाचं आहे. आपण ते केल्यानंतर निश्चितपणाने शासनाने चौकशी जाहीर करावी. चौकशी होणार, पण एकदा कोणी जाहीर केली नाही अजून. होईल. 4 दिवस होऊन गेले साहेब. पूर्वपदावर परिस्थिती येऊ दे. पूर्वपदावर परिस्थिती येईल यात शंका नाही आम्हाला. सामंजस्याचं वातावरण कोल्हापूरच्या शाहू नगरीमध्ये, करवीरच्या नगरीमध्ये, शाहू महाराजांच्या नगरीमध्ये लोक शांत होतील, सगळं व्यवस्थित होईल. पण हे करणारे कोल्हापूरचे नाहीच आहेत. हे पूर्वपदावर येऊ दे. माहिती आहे चांगलं साहेब. नक्की आम्ही चौकशी करू आणि योग्य ती कारवाई आम्ही करू नक्की. पण कमीत कमी एवढं तर सांगा की या पोलिसांकडनं झालं नाही, त्यांच्या बदल्या करू. नक्की आम्ही चौकशी करू. निश्चित. पण हसन मुश्रीफजी, जसं जितेंद्र आव्हाड म्हणतायत की ही जी लोक होती ती कोल्हापूर जिल्ह्यातलीच नव्हती, त्यांना कोणीतरी आणलं होतं आणि सरकारवरती सुद्धा एवढं प्रेशर बनवण्यात आलं होतं. अजून त्याची पूर्ण चौकशी झालेली नाही. आता जे अटक पण आम्हाला साहेब मुश्रीफ साहेब एवढंच सांगा, तुमच्यावर दबाव कोणाचा होता? दबाव कुठे आहे म्हणून सांगितलं. तिथे लोक एवढी जमलेली, प्रचंड दबाव होता. अचानकपणानं लोक एवढी जमलेली होती. तुम्ही काय म्हणाला, अतिक्रमण काढण्याची कारवाई करावी लागली अनेक दिवसापासून त्यांची मागणी होती ना. त्यांची मागणी होती अतिक्रमण काढा. त्यांची मागणी होती की बाबा हे अतिक्रमण, ते ताराराणीची आमची राजधानी आहे, ताराराणींची ती राजधानी आहे. अनेक दिवस झाले. मागणी होती की ते साहेब, तुम्ही शरद पवारांच्या मुशीत तयार झालेले कार्यकर्ते आहात. हे कोल्हापूरमध्ये हे घडणं अयोग्य आहे. बरोबर. कोल्हापूरची मागची दंगल कोणी केली आपल्याला माहिती आहे. सांगलीची दंगल कोणी केली आपल्याला माहिती आहे. मिरजेची दंगल कोणी केली आपल्याला माहिती आहे. आणि ही दंगल पण कोणी केली हे पण आपल्याला माहिती आहे. योग्य ते आपल्याला समाज एकत्र पाहिजे, हे महत्वाचं आहे ना मुश्रीफ साहेब. बरोबर आहे. आणि तुम्ही आणि मी एकाच विचारायचे आहोत. आता तुम्हाला बोलता येत नाही ती गोष्ट वेगळी. ठीक आहे, चौकशी करून आपण काही ठिकाणी तर राजकारणाच्या वरती येऊया. आणि मुश्रीफ साहेब, याच्यामध्ये आणखी एक गंभीर आरोप असा होता कोर्टाकडून की आंदोलकांनी मशिदीवर सुद्धा चढाई केली. याचिकाकर्त्यांनी हा गंभीर आरोप केलेला आहे. नाही, याचिकाकर्त्यांनी केले अजून आपण हे केलेलं नाही, परंतु अजून बरेच व्हिडिओ आहेत मुश्रीफ साहेब, व्हिडिओ आहेत.
लोक मशिदीत आणि- घुसलेले आहेत. एक पोरगी आणि- ओरडते, ती काय म्हणते मी इथे बोलून दाखवत नाही. मग पोलीस झोपलेले का इतके वेळ? 6 नाही, दिवसापासून सगळी सगळा तणाव चौकशी चालू सगळी- होता. सगळी- पोलिसांनी सगळी चौकशी कडेकोट चालू आहे. बंदोबस्त लावायला पाहिजे होता. मी चाललोय तिथं आता. मी सगळी व्यवस्थित बघतो. काल उपमुख्यमंत्री अजितदादा पवार 4 मुश्रीफ तास साहेब, बसून आले. मी तुम्हाला जवळनं ओळखतो. तुम्ही ह्या विचारांचे नाही हे मला माहिती आहे. परिस्थितीने तुम्हाला तिथे नेलंय, त्याच्याबद्दल मला काही बोलायचं नाही. पण कमीत कमी आता ह्यांना कडक शासन तरी करा. अहो ठीक आहे, ठीक आहे. अक्षरशः चौकशी- दरोडेखोर जसे गावात घुसतात, चंबळचे दरोडेखोर घुसायचे ना गाव लुटायला, तसे घुसले. लोकांची घरं फोडली, लोकांची तिजोऱ्या फोडल्या, सोनं नाणं सगळं लुटून दिलं. हे गाव 400 वर्ष जुनं आहे. हे शिवाजी 100 महाराज शिवकालीन गाव आहे. हो बरोबर आहे ते. आपण चौकशी करू आणि योग्य ती काळजी घेऊ. नाही, तुमच्याकडनं मला अपेक्षा आहेत साहेब. तुम्ही ठीक आहे, बरोबर, माझ्यासारखेच ते आपण करू. विचारांनी मला तुम्ही का योग्य गेला ती काळजी घेऊ. त्याच्याबद्दल आता काही बोलायचं नाही. तो विषय संपला. साहेब आता तरी कमीत कमी निवडणुकीच्या Thank you. तोंडावर हे घडणार हे तुम्हालाही माहिती आहे आणि मलाही माहिती आहे. करू, चौकशी करू आणि योग्य ती या कारवाई करू. सरकारला मुसलमानांनी मतं दिली नाही तर राग आहे. तुम्हाला नसेल, तुम्ही काय आहात तुम्हाला माहिती आहे, पण राग असा नाही काढायचा ना. पण आता जिथे- महाराष्ट्र जर चौकशी करू आपण. करेक्ट. मुश्रीफ साहेब, जितेंद्र आव्हाड यांनी गंभीर आरोप केला की मुसलमानांना मतं दिली नाही म्हणून हे सगळं घडवून आणलं जातं. असं नाही ते काही चुकीचं सांगताय. कमीत कमी चुकी सांगताय. कमीत कमी मशिदीवर हल्ला झाल्यानंतर तरी कबूल करा. होय, असं होतंय. चुकी सांगताय. ठीक आहे, चुकीने सांगतोय, पण जे हल्ले झाले त्यांनी हल्ला केलाय त्यांना तरी ताब्यात घ्या हा, ठीक आहे. ती चौकशी करू आणि योग्य ती कारवाई करू आम्ही. आणि त्या संभाजी भिडेला अटक करा. 100%. ठीक आहे. जितेंद्र आव्हाडजी आणि हसन मुश्रीफजी, या सुसंवादाबद्दल आपले दोघांचेही आभार. तर अत्यंत मोठी अशी अपडेट या सगळ्या प्रकरणामध्ये आहे. विशाळगडावरच्या कारवाईला हायकोर्टानं सध्या तरी स्थगिती दिलेली आहे. दरम्यान कोर्टाच्या निर्णयावरती आणि विशाळगडावरच्या कारवाई संदर्भामध्ये जयंत पाटील यांची सुद्धा प्रतिक्रिया आलेली आहे. आपण पाहूया. हायकोर्टाने स्थगिती दिलेली आहे. कारण मी म्हणतोय तसं 10 फेब्रुवारी 2001ला परिपत्रक आमचं सरकार असताना जे काढलं तोच आज बेस आहे. आणि मला खात्री आहे की हायकोर्टाने त्याकडे बघून विशाळगडावरचं अतिक्रमण काढायला स्थगिती दिलेली आहे. स्थगिती दिलेली असली तरी स्थगिती उठवण्याचं काम, म्हणजे स्थगिती काही कालापुरती असेल माझ्याकडे नक्की माहिती नाही, पण पावसाळा झाल्यानंतर विशाळगड स्वच्छ केला पाहिजे, अतिक्रमण दूर केलं पाहिजे आणि वर विशाळगडावर जे राहिलेले आहेत त्यांचं पुनर्वसन किंवा त्यांना पर्यायी जागा सरकारने त्याच्या पायथ्याशी देण्याचं काम केलं पाहिजे. आणि या बातमीसोबतच बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेतोय. लगेच परत येतोय. पाहत रहा ABP माझा.